नमस्कार, मी प्राची मराठे. पुणे दर्पण न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. पुणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वीकृत नगरसेवकाची सभागृह नेतेपदी निवड. मोदी सरकारच्या अन्यायकारक कृषी धोरणाविरोधात झोपडपट्टी सुरक्षा दलाचा यालगार. म्हाडाची प्रक्रिया पारदर्शक, कोणाच्याही फसवणुकीला बळी पडू नका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन. आणि माणसांच्या जंगलात प्राण गमावलेल्या गावाची माफी मागणारे बॅनर्स पुण्याच्या रस्त्यावर. पुणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सभागृह नेतेपदी स्वीकृत नगरसेवकाची नियुक्ती करण्याचा ऐतिहासिक धाडसी निर्णय सत्ताधारी भाजपाने घेतला आहे. विद्यमान सभागृह नेते धीरज घाटे यांच्या जागी स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी 11च्या सुमारास पुणे महापालिका भवनात सभागृह नेतेपदाचा पदभार मावळते सभागृह नेते धीरज घाटे यांनी बिडकर यांच्याकडे सोपवला. याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, आमदार मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह भाजपचे नगरसेवक, नगरसेविका, शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या बिडकर हे शहर भाजपच्या सरचिटणीस पदावर आहेत. शहरात भाजपची लाट असताना बिडकर यांचा 2017च्या पालिका निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर त्यांची पक्षाने स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड केली होती. त्या निवडीवेळी पालिकेत मोठा गोंधळही झाला होता. स्वीकृत नगरसेवक पद न मिळालेल्या कार्यकर्त्यांनी पालिकेत तोडफोड केली होती. त्यानंतर बिडकर हे 2 वर्षे पालिकेच्या राजकारणात शांतच होते. या निमित्ताने त्यांचे राजकीय पुनर्वसन झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पालिकेच्या इतिहासात आत्तापर्यंत स्वीकृत नगरसेवकाला पद मिळालेले नाही. स्वीकृत नगरसेवकाला सभागृहात मतदानाचा अधिकार नसतो, त्यामुळे अशा सदस्याला पद मिळत नाही असे ज्येष्ठ नगरसेवक सांगत आहेत. तर स्वीकृत नगरसेवकाची कोणत्याही पदावर नेमणूक आत्तापर्यंत करण्यात आली नव्हती. पहिल्यांदाच अशी निवड करण्यात आल्याने काही नगरसेवकांना धक्काच बसला आहे. मात्र भाजपकडून स्वीकृत नगरसेवकाची निवड करण्यात आली असली तरी उद्या जर कोणी कोर्टात धाव घेतली तर त्याला स्थगिती मिळू शकते, असं काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी म्हटलंय. भारतीय जनता पार्टीला पुणेकरांनी भरभरून दिले आहे. त्या बदल्यात पुणेकरांसाठी पुढील 50 वर्षाचे विजन ठेवून जायका, समान पाणीपुरवठा योजनांसारख्या सर्व महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करणार आहोत. समस्यामुक्त पुणे करण्याचे वचन आम्ही पूर्ण करू, अशी प्रतिक्रिया गणेश बिडकर यांनी दिली आहे. खरं ते भारतीय जनता पार्टीतच असं घडू शकतं की एका कार्यकर्त्याला उचलून मोठी जबाबदारी देण्यात येते आणि त्याच्याकडनं चांगलं काम करून घेण्यात येतं. भारतीय जनता पार्टीने ठरवून निवडणुकीच्या वर्षात या ठिकाणी मला ही जबाबदारी दिली आहे. गेल्या 3-3.5 वर्षात या शहरावर पुढील 50 वर्ष निर्णय करणारे अनेक प्रकल्प आम्ही हाती घेतलेत. जायकासारखा प्रकल्प असेल, 24/7 असेल, अंतर्गत रिंग रोड असेल, असे अनेक विषय जे आपल्या डीपीत गेली 50 वर्ष होते, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन हे सत्ताधारी करू शकले नाही. त्या दृष्टीने मोठी पावलं या ठिकाणी आम्ही उचलली आहेत आणि सर्व कामं जी पुणेकरांच्या दैनंदिन गरजेत उपयोगी ठरणार आहेत अशी सर्व कामं पुढील वर्षभरात मार्गी लावण्याचं एक मोठं आव्हान या ठिकाणी मी आणि माझे सर्व 100 सहकारी मिळून पेलणार आहोत. आम्ही निश्चितपणे पुढील वर्षभरात पुढील 25 वर्षाचं नियोजन या शहराचं करून देऊ, असा मला या ठिकाणी विश्वास आहे. मी गेली ही माझी 4थी टर्म आहे. 3 टर्म मी ह्या पालिकेत सलग काम केलं आहे. 4थी टर्म आहे. मी स्थायी समितीचा अध्यक्ष होतो. 3 वर्ष महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचा गटनेता होतो आणि त्यामुळं ह्या सर्व अनुभवाचा विचार करूनच पार्टीने या ठिकाणी मला ही संधी दिली आहे आणि हा सगळा अनुभव पणाला लावून एक चांगला रिझल्ट देण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि निश्चितपणे मी पुणेकरांना जी वचनं भारतीय जनता पार्टीने दिली आहेत ती पूर्णत्वाला नेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो. निवडणुकीची तयारी कुठले राजकीय पक्ष कधी करतात मला माहीत नाही, परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा रोज निवडणुकीची तयारी करत असतो. तो रोज लोकांची कामं करत असतो, रोज लोकांच्यात जात असतो आणि त्यातूनच ही निवडणुकांची तयारी आम्ही करत असतो. इतर घरात बसलेले राजकीय पक्ष निवडणुकीत बाहेर येतात, त्यामुळे ते म्हणतात की आता आम्ही निवडणुकीची तयारी चालू केली आहे, परंतु भारतीय जनता पार्टीत हे कल्चर नाही आहे. भारतीय जनता पार्टी निवडणुकीसाठी काम करत नाही तर लोकांसाठी काम करत असते आणि त्यामुळे हे एक वेगळ्या कल्चरची पार्टी आहे. त्यामुळं निवडणुकीची चिंता आम्हाला नाही. भारतीय जनता पार्टीची वाढलेली ताकदच या ठिकाणी दिसून येते की महाराष्ट्रातले सगळे प्रमुख राजकीय पक्ष एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध लढत आहेत. याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीची ताकद एवढी मोठी आहे
की सगळ्यांना एकत्र येऊन तिचा सामना करावा लागतो आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आम्ही पुन्हा एकदा यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही. कृषी धोरणासंदर्भात मोदी सरकारने जी हुकुमशाही अवलंबली आहे ती निषेधार्ह असून शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. निदान त्या घटकाबाबत तरी मोदी सरकारने संवेदनशील भूमिका घ्यावी. देशात लोकशाही व्यवस्था अपेक्षित असून हुकुमशाही मार्गाने केलेले कृत्य भारतीय नागरिक कदापि सहन करणार नाहीत याची जाणीव मोदी सरकारने ठेवून वेळीच योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी केली. पंजाबमधील शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि मोदी सरकारच्या शेतकरी विरोधातील अन्यायकारक धोरणांना विरोध दर्शवण्यासाठी झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याजवळ झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आंदोलकांना मार्गदर्शन करताना वैराट बोलत होते. या आंदोलनात मोहम्मद शेख, सुरेखा भालेराव, प्रदीप पवार, बापू शेंडगे, वामन कदम, वैशाली अवघडे, दत्ता कांबळे, संतोष कदम, सविश कांबळे, श्रद्धा दिघे, आबा चव्हाण, संतोष सोनवणे यांच्यासह झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भगवान वैराट म्हणाले की पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी गेले कित्येक दिवस दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत कुटुंबातील सगळ्या सदस्यांसह जे आंदोलन करीत आहेत त्या आंदोलनाचे दाहक वास्तव मोदी सरकारने लवकर न ओळखल्यास शेतकऱ्यांच्या उद्रेकाच्या या लाटेत मोदी सरकार वाहून जाईल. शेतकऱ्याच्या विरोधात घेतलेला जो विधेयक कायदा केलाय तो शेतकऱ्याला मान्य नाही, आम्हाला मान्य नाही. कारण ते विधेयक शेतकऱ्याला हानिकारक आहे, अन्यायकारक आहे. त्याच्या असलेल्या भावमालाला, शेतीमालाला मान्यता मिळाली पाहिजे, त्याला भाव मिळाला पाहिजे. तर हे हिटलरशाहीचं भाजपचं सरकार असूड घेऊन या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय देत नाही. त्याच्यासाठी हा असूड आमचं धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि मोदी सरकारला आणि शहाजींना सांगू इच्छितो, बाबांनो हिटलरशाही सोडा, जनतेच्या हिताचा निर्णय घ्या. एका बाजूला कामगारांना उद्ध्वस्त केले कोरोनामध्ये, एका बाजूला शेतकऱ्याच्या विरोधात केलेला जो कायदा आहे तो अन्यायकारक आहे. ओरडू देशातली जनता सांगते, शेतकरी सांगतात, आंदोलन करतात. आंदोलनकर्त्यांना अडवलं जातं आणि तुमचे दानवे साहेब ते तर माथे फुरूच दिसायला लागले. ते म्हणायला लागलेत हे आंदोलन जणू काय परदेशातल्या आफ्रिक्यांच्याच मार्फत चालवलेलं काय, म्हणजे याचं मस्तक खराब झाले. याला वाटतं मेंटल हॉस्पिटलला येरवड्याच्या त्या ठिकाणीच ॲडमिट करायला पाहिजे. शेतकऱ्याचं दुःख मात्र त्याला कळत नाही, याशी या ठिकाणी आम्हाला वाटायला लागले. हे आसूड आंदोलन आम्ही मोदी सरकारवर उकरलेलं आहे. महाराष्ट्रभर हा आसूड आंदोलन आम्ही सर्व जिल्ह्यांमध्ये करणार आहोत, अशी या ठिकाणी आंदोलनाच्या मार्फत इशारा देतो. म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना माफक दरात हक्काची घरे मिळवून देण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून या कामासाठी कोणाही मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांनी कोणाच्याही फसवणुकीला बळी पडू नये असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते म्हाडाच्या सदनिकांसाठी अर्ज नोंदणी शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव SVR श्रीनिवासन उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील सदनिका व भूखंडांच्या ऑनलाईन नोंदणीची सुरुवात झाली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना हक्काची घरे माफक किमतीत मिळणार आहेत. राज्यातील सर्वांना हक्काची घरे मिळण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. राज्यातील सर्व शहरे झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. म्हाडाने सर्वसामान्यांना परवडतील अशी पर्यावरणपूरक घरे निर्माण करावीत, त्यासाठी विविध प्रकल्प हाती घ्यावेत. म्हाडाच्या योजनांच्या माध्यमातून दर्जेदार आणि माफक किमतीत घरे मिळवण्यासाठी अधिकाधिक लोकांनी या योजनेत सहभाग नोंदवण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. आमचे गृहनिर्माण खात्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री सतेज पाटील, तसंच आमचे प्रधान सचिव SVR श्रीनिवास आणि नितीन माने मुख्याधिकारी पुणे मंडळचे
असे सगळेजण आम्ही इथं जमलेलो होतो. पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ पुण्याच्या 5,647 सदनिकांच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा शुभारंभ आज त्या बाबतीमध्ये झाला. पुणे जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा या 3 जिल्ह्यामध्ये हे सगळं घरांच्या संदर्भातल्या सदनिका किंवा प्लॉटचं वाटप हे आमच्या म्हाडाच्या तर्फे करण्यात आलेलं आहे. आता पुणे गृहनिर्माण म्हणजे म्हाडा आणि यांच्या अंतर्गत या मंडळाच्या पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर पण त्याच्यामध्ये आहे. त्या जिल्ह्यातले एकूण 5,647 घरं आणि काही ठिकाणी भूखंडाच्या ऑनलाईन नोंदणीच्या औपचारिक सुरुवात आज त्या ठिकाणी होतीये. आणि सर्वसामान्य माणसाला हक्काचं घर तिथं माफक किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या पुणे म्हाडाच्या या घरांची लॉटरी नोंदणीचं आज इथं कार्यक्रम पार पाडण्यात आलेला आहे. असं करत असताना अधिकाधिक सुयोग्य आणि गरजू व्यक्तींची घरांची गरज या लॉटरीच्या माध्यमातून पूर्ण होईल अशा प्रकारची खात्री मी महाविकास आघाडीच्या वतीनं निश्चितपणे व्यक्त करू इच्छितो. नागरिकांसाठी प्रत्यक्ष नोंदणीची सुविधा थोड्या वेळातच त्या ठिकाणी सुरू होणार आहे. किमान 1-2 तासानंतर ती उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत काही घरांचं वाटप हे लॉटरी पद्धतीनं तर काही घरांचं वाटप पहिला येईल त्याला वितरण म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट आपण ज्याला म्हणू शकतो त्याला अशा पद्धतीनं होणार आहे. आणि त्याच्यामुळं नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्वांनी याची दखल घेऊन त्याच्याबद्दल जर त्यांना घर हवं असेल तर त्याचा फायदा घ्यावा. नोंदणी करताना अर्जामध्ये जी माहिती त्या ठिकाणी भरतात, ज्या उत्पन्न गटातील आपण पात्र आहोत, ज्या प्रवर्गामध्ये आपण मोडतो त्याच योजनेसाठी अर्ज करावायचा आहे. त्याबाबत सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे. चुकीची माहिती भरल्यामुळं किंवा नजर चुकीने देखील खोटी माहिती दिल्यानं कुणाचाही अर्ज बाद ठरणार नाही आणि या लॉटरीच्या माध्यमातून अधिकाधिक गरजूंच्या घरांचं स्वप्न पूर्ण होईल याबद्दल मला तिळमात्र शंका त्या ठिकाणी वाटत नाही. यामध्ये मला तमाम माझ्या सोलापूर, पुणे, कोल्हापूर आणि सांगली इथल्या नागरिकांना सांगायचं आहे की या योजनेसाठी कुठलाही दलाल, एजंट हा नेमलेला नाही. या सोडतीत कुठल्याही प्रकारचे गैरप्रकार आणि भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी आमच्या म्हाडानी घेतलेली आहे, आमच्या गृहनिर्माण विभागाने घेतलेली आहे. त्याच्यामुळे कुणीही अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नका. कुणी सांगितलं की मी अमक्याच्या जवळचा आहे, तमक्याच्या जवळचा आहे, मी तुला घर मिळवून देतो, तर तसं काही त्याच्यामध्ये होणार नाही. जर कुणी सांगितलं मी तुला लॉटरीचा नंबर काढून देतो, या योजनेमध्ये घर मिळवून देतो, तर त्या गोष्टीवर माझ्या महाराष्ट्रातल्या नागरिकांनी अजिबात विश्वास त्या ठिकाणी ठेवू नका. कुणालाही त्याच्याबद्दल पैसे देखील देऊ नका. कुठल्याही फसवणुकीला बळी पडू नका. घर मिळवून देतो असं कुणी तुम्हाला सांगत असेल तर सरळ पोलिसांच्याकडे तक्रार करा किंवा आमच्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करा किंवा आमच्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्रजी आव्हाड किंवा सतीश पाटील राज्यमंत्री यांच्या कार्यालयामध्ये तक्रार करा. त्याची ताबडतोब गंभीरतेने दखल ही आमच्या गृहनिर्माण किंवा म्हाडाकडनं घेतली जाईल आणि एकदम पारदर्शकपणे हा सगळ्या सदनिका वितरणाचा कार्यक्रम हे त्या ठिकाणी केला जाईल. आता एक गोष्ट आम्हाला प्रकर्षाने जाणवायला लागलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की मधल्या काळामध्ये करोनाचं संकट त्या ठिकाणी महाराष्ट्रावर आलं. महाराष्ट्रावर नाही, सगळीकडेच आलं. आजही ते त्या काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चालू आहे. आणि ते संकट आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने जाणीवपूर्वक काही गोष्टी करायचा निर्णय घेतला. स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील ह्या करोनाच्या काळामध्ये ह्या बांधकाम क्षेत्राला भरारी यावी यासाठी मुद्रांक शुल्काचा दर हा मुंबई आणि मुंबईच्या उपनगरात जिल्ह्यामध्ये 5% ऐवजी आपण 2% केला. उर्वरित महाराष्ट्रामध्ये 5% ऐवजी 4% आणि 5 आणि 4% ऐवजी 3 आणि 2% असा तो त्या ठिकाणी केलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर आपण 100% सवलत दिली आणि त्यामुळं सर्वसामान्य शेतकरी वर्गासह घर आणि स्थावर मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना निश्चितपणे दिलासा मिळाला. हा निर्णयामुळं एक बांधकाम व्यवसाय ह्या व्यवसायाला एक उभारी आलेली आहे आणि घरंही खपायला लागली. घरं घेणारा त्याला 100%, काही बाकीचे राहिलेले 2-3% हे आमचे बिल्डर लोक सवलत द्यायला लागले. त्याच्यामुळं त्याचा मुद्रांक शुल्क
त्या माणसाला घर घेताना 0%च लागतं, कारण काही सरकारने सवलत दिली आणि काही बिल्डर लोक सवलत देतात. अशा पद्धतीनं सर्वसामान्य घरांचं स्वप्न साकार करण्याच्या करता आणि पुन्हा आपलं एकंदरीत अर्थव्यवस्था मूळ पदावर येण्याच्या करता हा एक महाराष्ट्र सरकारने घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय आहे. अशा पद्धतीचं आमचं काम चाललेलं आहे. झोपडपट्टी निर्मूलनाच्या बद्दल देखील आमचं माढा आणि गृहनिर्माण विभाग हा सगळं तिथं त्या ठिकाणी काम करतोय. आणि जे साधारण ठराविक काळामध्ये प्रत्येकाला घर मिळण्याच्या बद्दल इव्हन केंद्राची पण योजना आहे 2022 पर्यंत प्रत्येकाला घर, ते थोडं अशक्य आहे, परंतु त्या रस्त्याने महाराष्ट्र सरकार देखील पुढे जाण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतंय. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. माणसांच्या जंगलात प्राण गमावलेल्या गव्याची माफी मागणारे बॅनर पुण्याच्या रस्त्यावर लागले असून पुण्याच्या रस्त्यावर रानगव्याची प्रतिकृती उभारली आहे. मुरुडकर झेंडेवाले म्हणून प्रसिद्ध असलेले गिरीश मुरुडकर यांच्या उपक्रमातून पुणेकरांची संवेदनशीलता व्यक्त झाली आहे. भारत फ्लॅग फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश मुरुडकर यांनी गव्याच्या प्रतिकृतीतून आपली भावना व्यक्त केली आहे. मुरुडकर झेंडेवाले या पाचोडा विठोबाजवळील दुकानात मुरुडकर यांनी ही प्रतिकृती उभारली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखूया, निसर्गात ढवळाढवळ थांबवूया असा संदेश फाउंडेशनने या प्रतिकृतीजवळ लावला आहे. कोथरूडमध्ये बुधवारी रानगव्याने माणसांच्या गर्दीला पाठलागाला घाबरून प्राण गमावल्यावर हळहळ व्यक्त झाली होती. तर गुरुवारी आम्हाला माफ कर, आम्ही तुझे गुन्हेगार आहोत असे शब्द लिहिलेले बॅनर लावून मुरुडकर यांनी नागरिकांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. जंगले राखूया, वन्यजीव जगूया असा संदेशही मुरुडकर यांनी प्रतिकृतीजवळ लिहिला आहे. आपण म्हणतो रानगव्याचा मृत्यू झाला आहे, पण खरं तर ती हत्या आहे आणि ती काल परवा झालेली नाही आहे. ती गेली अनेक शतके हत्या होतच आलेली आहे. ती करणारा कल्प्रिट, गुन्हेगार जो कोणी आहे तो म्हणजे वेगळा कोणी नाही, तुम्ही आम्ही म्हणजे संपूर्ण मानवी जमात आहे. निसर्गात ढवळाढवळ करायची, निसर्गात त्याचा हॅबिटॅट खराब करायचं आणि एखाद दिवस तो रस्ता चुकल्यामुळं हा रानगवा, बिबट्या, हरिण समजा माणसात आलं तर त्यातून विकृत आनंद मिळवायचा ही माणसाची सवय जाणार आहे कधी? म्हणजे आरडाओरडा करायचा, त्याला उकसवायचं, त्याला पळवायचं, त्यातनं एक्साइटमेंट शोधायची आणि त्याचे सेल्फी काढायचे. ह्या सगळ्या प्रकारामुळं त्या प्राण्याचा जीव गेलेला आहे. आणि याची नम्र जाणीव असल्यामुळं एक दुःखद आणि गदगदलेल्या अंतःकरणाने जेव्हा आम्हाला प्रश्न पडला की आता आपण काय करायचं, अशा वेळेला मग आम्हाला आमच्या भावना बाहेर पडण्यासाठी, आमच्यासारख्या हजारो प्राणी पक्षी प्रेमींच्या भावना बाहेर पडण्यासाठी आम्ही इथं गव्याची प्रतिकृती उभी केली आहे. त्याला श्रद्धांजली वाहण्याची जरी सोय असली तरी आम्हाला त्या गव्याचा देव नाही करायचा आहे. आम्ही श्रद्धांजली कुठली मागितली आहे तर इथं आम्ही कागद पेन, वही पेन ठेवलेला आहे आणि लोकांना आवाहन केलेलं आहे की तुमचा नाव नंबर द्या. झाली ही हत्या वाईटच, परंतु याच्या पुढं हत्या होऊ नये म्हणून आपण सगळे काहीतरी प्रयत्न करूयात. आता हे प्रश्न उभे राहणारच. प्रत्येक वन्य प्राणी प्रेमींच्या मनात उभं राहिलेला प्रश्न आहे की त्याला किती डाट दिले, त्याला किती प्रमाणात डाट दिले, हा खरं यक्ष प्रश्न आहे. एवढं मजबूत जनावर असं कसं मरतं हा प्रश्न पडलाच पाहिजे आपल्या सगळ्यांना. दुसरी गोष्ट, एक साधं शास्त्र आहे, तुम्ही पण ते कन्फर्म करू शकता की गवत खाणाऱ्या प्राण्याच्या पोटात भरपूर गॅस नैसर्गिकपणे असतो. त्याला ठराविक काळापेक्षा जास्त असं बेशुद्ध अवस्थेत आडवं ठेवायचं नसतं. आणि ते डाट दिलेला प्राणी किती वेळ आडवा ठेवला गेला, त्याच्या हार्टवर, त्यामुळं ब्रेनवर, हार्टवर जोर आला, BP वाढला आणि त्यामुळं तो गेला असेल तर मग याला अल्टिमेटली जबाबदार कोण, हाही विचार केला पाहिजे. जे कोणी अधिकारी आहेत त्यांनी नक्की कसं बिहेव केलं याची योग्य ती चौकशी व्हावी. आपण कोणावर आरोप करण्यापेक्षा योग्य ती चौकशी झाली पाहिजे. आणि यापुढे तरी प्रशिक्षित लोक प्रशिक्षित साधन सामुग्रीसह असावेत, यासाठी लोकजागर करण्यासाठी भारत फ्लॅग फाउंडेशन हा प्रयत्न करत आहे. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन सोहळ्यासाठी पंढरपूरहून श्री पांडुरंग, भक्त पुंडलिक आणि संत नामदेव महाराज यांच्या पादुका आळंदीकडे रवाना झाल्या आहेत.
एस.टी. बसने आळंदीकडे प्रस्थान ठेवले आहे। प्रत्येक बसमध्ये 20 जण असून सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे। आजचा एकादशी सोहळा 13 तारखेला संजीवन समाधी सोहळा करून पंढरीला माघारी येईल अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी, कार्तिकी आणि आता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन सोहळ्यावर सावध आणि नियंत्रित लोकात साजरा केला जात आहे। आळंदी वारीसाठी पंढरपूरहून श्री विठ्ठल भक्त पुंडलिक आणि संत नामदेव महाराज यांच्या पादुका दरवर्षी जात असतात। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळा दिवशी साक्षात परमात्मा पांडुरंग त्यांना भेटायला गेले होते। तसेच संत नामदेवराय आणि भक्त पुंडलिकांच्या पादुका कार्तिकी शुद्ध एकादशी झाल्यानंतर पौर्णिमेला पंढरपुरात पायी आळंदीकडे प्रस्थान ठेवत असतात। मात्र यंदा कोरोनामुळे पायी वारी रद्द करण्यात आली, त्यामुळे विठ्ठलाच्या पादुका एसटीने आळंदीला निघाल्या आहेत। साधारण 5 महिन्यापूर्वी झालेल्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी यंदा कोरोनामुळे सर्व संत एसटीने पंढरपूरला आले होते। त्यानंतर आता विठ्ठलालाच एसटीने माऊलीच्या भेटीसाठी आळंदीला जावे लागत आहे। MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणेतर्फे दिनांक 15 ते 18 डिसेंबर 2020 या कालावधीत चौथ्या नॅशनल टीचर्स काँग्रेस NTC या 4 दिवसीय ऑनलाईन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020 उपलब्ध संधी हा परिषदेचा मुख्य विषय आहे। या परिषदेचे उद्घाटन मणिपूरच्या राज्यपाल डॉक्टर नजमा हेपतुल्ला, माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉक्टर मुरली मनोहर जोशी, कांसाई जपान इंडिया कल्चरल सोसायटीचे अध्यक्ष प्राध्यापक टिमियो मिझोकामी, शास्त्रज्ञ डॉक्टर RM माशेलकर आणि संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर यांच्या उपस्थितीत होणार आहे। या परिषदेच्या अध्यक्षस्थानी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड हे असतील। या प्रसंगी मुख्य न्यायाधीशांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉक्टर जगदीश गांधी व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अध्यक्ष डॉक्टर K कस्तुरीरंगन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने नॅशनल टीचर्स काँग्रेस भरवली जात आहे। या परिषदेचा समारोप केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री महेंद्रनाथ पांडे, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा, माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल व रिसर्च अँड इनोव्हेशन सर्कल हैदराबादचे महासंचालक डॉक्टर अजित रांगणेकर यांच्या उपस्थितीत होणार आहे। खासदार डॉक्टर अच्युत सामंता यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। या परिषदेत एकूण 8 सत्रे असतील। त्यात प्राथमिक शिक्षणापासून डिजिटल शैक्षणिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे। यात सर्व क्षेत्रातील मान्यवरांची भाषणे होणार आहेत अशी माहिती MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर RM चिटणीस, शिक्षण विभागाच्या संचालिका डॉक्टर सुहासिनी देसाई आणि स्कूल ऑफ एज्युकेशनच्या प्रमुख डॉक्टर अर्चना चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली। नॅशनल टीचर्स काँग्रेसच्या सगळी प्लेनरी सेशन्स काय आहेत याच्या सांगण्याच्या आधी सरांनी तुम्हाला उद्घाटनाची माहिती दिली। त्याच्या आधी मी तुम्हाला समारोपाची माहिती देते। समारंभ 18 तारखेला 18 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे आणि तेव्हा केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री महेंद्रनाथ पांडे हे प्रमुख पाहुणे असणार आहेत। राजस्थानचे राज्यपाल असणार आहेत आणि हैदराबादचे रिसर्च अँड इनोव्हेशन सर्कलचे महासंचालक डॉक्टर अजित रांगणेकर हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। आणि दोन्ही म्हणजे उद्घाटन समारंभ आणि समारोप या दोन्हीमध्येही जीवनगौरव पुरस्कार दिले जाणार आहेत। उद्घाटन प्रसंगी 2 जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहेत। पहिला पुरस्कार सिटी मॉन्टेसरी स्कूलचे संस्थापक आणि व्यवस्थापक डॉक्टर जगदीश गांधी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अध्यक्ष डॉक्टर कस्तुरीरंगन जे इस्रोचेही माजी संचालक होते, त्या दोघांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे उद्घाटन प्रसंगी। आणि समारोप प्रसंगामध्ये कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजीचे संस्थापक डॉक्टर अच्युता सामंता यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे। सो ही उद्घाटन आणि समारंभाची माहिती दिली। महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत स्वीकृत नगरसेवकाला पद मिळालेले नाही। स्वीकृत नगरसेवकाला सभागृहात मतदानाचा अधिकार नसतो, त्यामुळे अशा सदस्याला पद मिळत नाही असे ज्येष्ठ नगरसेवक सांगत आहेत। भाजपकडून स्वीकृत नगरसेवकाची निवड करण्यात आली असली तरी उद्या जर कोर्टात कोणी धाव घेतली तर याला स्थगिती मिळू शकते असं काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी म्हटलं आहे। पुणे महानगरपालिकेत आज अचानक धक्कादायक गोष्ट की जी BJPची परंपरा आहे, काहीतरी संविधानाचं नाव घ्यायचं आणि संविधान पायंदळी तुडवायचं,
मागच्या दाराने म्हणजे कॉप झालेल्या याला हे संविधानिक पद देता येत नाही. सभागृह नेते पद हे संविधानिक आहे, ते देता येत नाही. ते कॉप नगरसेवकाला नाही, कारण कॉप नगरसेवकाला मतदानाचा अधिकार नाही. तो विषय मांडला, आता विचार करा तुम्ही, विषय मांडला त्यांनी, त्या विषयाचं समर्थन कसं करणार? हात वर करून का हात खाली ठेवून? कारण त्यांना हात वर करताच येणार नाही. तर मग विषयाचं समर्थन कसं करणार? विषय वाचणार कसा? याला जसं पुणे पॅटर्न असताना त्यांनी सत्ताधारी पण तेच आणि विरोधी पक्ष नेतेच त्यांनी दिलं होतं, आणि त्या काळात लार्जेस्ट पार्टी काँग्रेस होती, सेकंड लार्जेस्ट पार्टी. काँग्रेसला न देता मीच विरोधी पक्ष नेता कोर्टातून आणलं, तुम्हाला माहिती. तसं ह्याच्यातही कोणतरी कोर्टात जाणार आणि याला स्थगिती मिळणार आहे. संसदेच्या नव्या वास्तूचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या इमारतीला 4 मजले, 6 प्रवेशद्वार असतील. लोकसभेचे 1000 तर राज्यसभेचे साधारण 400 खासदार बसू शकतील अशी व्यवस्था यामध्ये असणार आहे. कशी असेल ही नवी वास्तू पाहूयात. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र, इस लोकतंत्र का मंदिर है संसद भवन, जहां होती है जन जन की आकांक्षाओं पर चर्चा और देश के भविष्य की दिशा तय। मौजूदा संसद भवन को बनाया गया था 100 साल पहले। इन 100 सालों में आवश्यकताओं के अनुरूप इसे कई बार रिपेयर और रेनोवेट किया जा चुका है, पर अब पुरानी संरचना में सीटिंग क्षमता बढ़ाना मुमकिन नहीं, और ना ही मुमकिन है इंफ्रास्ट्रक्चर और टेक्नोलॉजी में सुधार कर उसे अपग्रेड करना। इसीलिए आज नया संसद भवन एक विकल्प नहीं, बल्कि 21वीं सदी के नए और आत्मनिर्भर भारत के लिए जरूरत बन गया है। एक भारत श्रेष्ठ भारत की भावना को संजोए नया संसद भवन फैला होगा 64,500 वर्ग मीटर के विशाल एरिया में, जिसका निर्माण 21 महीनों यानी कि आजादी की 75वीं सालगिरह तक संपन्न कर लिया जाएगा। और इसे खास बनाएगा हमारी सांस्कृतिक विविधताओं से प्रेरित इसका त्रिभुजाकार डिजाइन, जिसे बेहतर स्पेस मैनेजमेंट के लिए भूकंपरोधी सिस्टम के मुताबिक Z और Z+ लेवल की सुरक्षा सुनिश्चित करने, इको फ्रेंडली ग्रीन कंस्ट्रक्शन से बिजली खपत को 30% तक कम करने और अगले 150 से ज्यादा सालों की जरूरतों पर खरा उतरने के लिए बनाया जाएगा। नए संसद भवन की कुल सीटिंग क्षमता पहले के मुकाबले 150% से भी अधिक होगी। मतलब अब लोकसभा कक्ष में 888, राज्यसभा कक्ष में 384, जबकि संयुक्त संसद अधिवेशन में 1272 सांसदों की सीटिंग क्षमता होगी। साथ ही डिजिटल इंटरफेस और आधुनिक सुविधाओं से युक्त होंगे सांसद कार्यालय, और लोकसभा और राज्यसभा हॉल होंगे हाई क्वालिटी ऑडियो वीडियो और हर एक डेस्क इलेक्ट्रॉनिक गैजेट से लैस। इसके अलावा यहाँ पर होगा भारत की भव्य विरासत को दर्शाता संविधान हॉल, पुस्तकालय, समिति कक्ष और भोजन क्षेत्र। मतलब कि नया संसद भवन होगा 130 करोड़ देशवासियों की आशाओं को नई बुलंदियां देने वाला, हमारे देश के मजबूत लोकतंत्र को नए आयाम देने वाला, क्षेत्रीय कला, कौशल और कारीगरी की अद्भुत झलकियों को अपने कण कण में समाने वाला, और विशाल स्पेस और चेंबर्स से कहीं बढ़कर हमारे देश के विराट लोकतांत्रिक लक्ष्यों को साकार करने वाला। जैसे औपनिवेशिक काल के पुराने शहीद स्मारक के सामने हमने बनाया है नेशनल वॉर मेमोरियल, ठीक वैसे ही पुराने संसद भवन के सामने आज हम बनाने जा रहे हैं नए और आत्मनिर्भर भारत को समर्पित नया संसद भवन। तो आइए आज इस ऐतिहासिक पल का साक्षी बनते हैं, जब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करने जा रहे हैं भारत के नए संसद भवन का शिलान्यास। भारतीय जनता पक्षाला अभिप्रेत असेच काम गणेश बिडकर यांनी केले आहे। आगामी महापालिका निवडणूक पाहता गणेश बिडकर यांना सभागृह नेते पद पक्षाने ठरवून दिलेले आहे, असं भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले। गेले 1 वर्षभर
सभागृह नेते म्हणून धीरजजी घाटे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं. जे पक्षाला काम अभिप्रेत होतं त्या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि 1 वर्षामध्ये पक्षाने त्यांना जी जबाबदारी दिली होती ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. आता पुढच्या जवळपास 1 वर्ष आणि 1-2 महिन्यांसाठी पक्षाने गणेश बिडकर यांची त्या पदासाठी नाव सुचवलं आहे. सभागृह नेतेपद हे गणेश बिडकरांचं नाव आम्ही सुचवून पाठवलेलं आहे. यात धीरज घाटेंना देखील आम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रभारी म्हणून आणि महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून नेमणूक केलेली आहे. त्यामुळं हा पक्षाचा जो रोल असतो तो व्यक्ती बदलत असतात, प्रत्येकांना संधी द्यायची असते, त्याच्यातनंही संधी दिलेली आहे. आमच्या पक्षामध्ये महिलांना योग्य तो सन्मान दिला जातो. आज तुम्ही पाहताय की उपमहापौर आपल्या महिलाच आहेत. अनेक चांगल्या पदांवरती महिलांची नेमणूक आम्ही केलेली असते. मग आज शिक्षण समिती म्हणून आम्ही जी करायची ठरवली आहे त्याच्या अध्यक्षा देखील महिलाच असणार आहेत. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आम्ही महिलांना निश्चितच सन्मान देत असतो. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पुणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वीकृत नगरसेवकाची सभागृह नेतेपदी निवड. मोदी सरकारच्या अन्यायकारक कृषी धोरणाविरोधात झोपडपट्टी सुरक्षा दलाचा यालगार. म्हाडाची प्रक्रिया पारदर्शक, कोणाच्याही फसवणुकीला बळी पडू नका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन. आणि माणसांच्या जंगलात प्राण गमावलेल्या गावाची माफी मागणारे बॅनर्स पुण्याच्या रस्त्यावर. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज.